मित्रांनो, जी कथा आपण ऐकणार आहोत ती कथा आहे झिंग्याची. ही झिंग्याची कथा ऐकत असताना सर्वप्रथम या चॅनेलला सबस्क्राईब करा, आत्ता करा आणि चला ऐकूया आपण झिंग्याची ही कथा. आमच्या गावचं झिंग्या फार विचित्र मन, डोक्यानं कमी पण पायानं जास्त काम करते. झिंग्याला शाळेत जायला उशीर होते. मास्तर झिंग्याला विचारते, झिंग्या शाळेत यायला उशीर का झाला? तर झिंग्या मास्तरला म्हणते, सर माझ्या या बुटामुळे झाला. मास्तर झिंग्याला म्हणते, बूट आणि शाळेला उशीर याचा संबंध का? तर झिंग्या म्हणते, आई आणि बापाची घरी भांडण लागली होती. आईच्या हाती माझा बूट होता. जोपर्यंत भांडण मिटली नाही तोपर्यंत मला शाळेत येता आलं. शाळेत गणिताचा तास असतो. मास्तर विद्यार्थ्याला गणित शिकवित असते आणि शिकवत असताना तो म्हणतो की 0 यापेक्षा कोणतीही संख्या लहान नाही. झिंग्या ताडकून उठते आणि त्या मास्तरला म्हणते, सर तुम्ही खोटं बोलत, 0 पेक्षा लहान संख्या टिंब आहे. हा इथंच थांबत नाही. गणित शिकवणं झाल्यानंतर त्या मुलांना विचारते की मुलांनो, तुम्हाला जर काही समजलं नसेल, कळालं नसेल तर तुम्ही बिनधास्त मला विचारा, मी गणित तुम्हाला समजावून सांगतो. असं म्हणून मास्तर त्या फळावरले लिहिलेले गणित असं मोडत असतो. त्या डस्टरनं मोडत असतो. डस्टरनं मोडत असताना झिंग्या उठतोय आणि मास्तरला म्हणते, सर मला एक विचारायचं आहे, तुम्ही ज्या बोर्डावर लिहिलेले गणित आहात ते मोडत आहात, ते अक्षर नेमके जातात कुठे? याच मला समजलं. मास्तर कोमात आणि झिंग्या झोमात. हा इतका विचित्र झिंग्या. एकदा काय झालं माहिती आहे का, की झिंग्याला शाळेत जाण्यासाठी उशीर झाला. त्याची आई म्हणते, झिंग्या लवकर शाळेत जा, शाळा बुडेल. झिंग्या म्हणते, अगं आई, बाटलीभर पाण्यात शाळा कशी बुडेल ग? म्हणजे झिंग्या फारच विचित्र माणूस. मराठीचा तास चालू असते. मास्तर झिंग्याला उठवते आणि विचारते की, अरे बाबा आज काय होमवर्क केलं? झिंग्या उठून मास्तरला म्हणते, सर मी काल घरीच नव्हतो, मग होमवर्क करण्याचा प्रश्न. बरं जाऊ दे मास्तर म्हणते, आता मला सांग तुझी आवडती कविता कोणती? झिंग्या त्या मास्तरला म्हणते, सर माझी आवडती कविता मागच्या बेंचवर बसलेली. शाळेमध्ये मास्तर झिंग्याला विचारते की, झिंग्या काल शेवटच्या तासात आपण काय शिकलं ते आज सांग. झिंग्या म्हणते, घंटा वाजली की घराकडे जायचं, काल तुम्ही हेच सांगितलं होतं सर. इतिहासाचा तास शिकवत असताना विद्यार्थ्याला मास्तर म्हणते की, विद्यार्थ्यांनो तुम्हाला आता हे कळालं असेल की आपल्यावर 150 वर्षे राज्य करणारे इंग्रज लोक आज कुठं आहेत? तर झिंग्या उठते आणि मास्तरला सांगते, सर आपल्यावर 150 वर्षे राज करणारे लोक इंग्रज आज इतिहासामध्ये आहेत. झिंग्याच्या शाळेची सहल निघाली. सर्व मास्तर त्या गाडीमध्ये बसले. गाडीचा ड्रायव्हर खाली उतरला आणि ओरडला, गाडीला ब्रेकच नाहीत. हे ऐकून त्या गाडीचे मास्तर सर्वच गाडीच्या खाली उतरले, परंतु त्या शाळेचा मुख्याध्यापक त्या गाडीतच बसून राहिला. खाली उतरलेल्या मास्तराने त्या मुख्याध्यापकाला विचारलं की, सर या गाडीला ब्रेक नाही, तुम्ही गाडीत का बसून आहात? तर मुख्याध्यापक गर्वानं सांगतो की, ही गाडी माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यानं बनवलेली आहे, म्हणून मला भीती नाही. या गाडीला ब्रेक मारायची गरज नाही, कारण हे आहे की ही गाडी चालूच होणार. मास्तर पोरांना विचारते, पोरहो मला कोण सांगते हे सांगा की आपला महाराष्ट्र नेमका कुठं आहे? तर झिंग्या म्हणते, सर तुम्हाला फक्त गुगल सांगू शकते की आपला महाराष्ट्र नेमका कुठं. आमच्या गावचा झिंग्या हा असा आहे. आणि आता झिंग्याची पुढील गोष्ट म्हणजे आतापर्यंत तुम्हाला फक्त शाळेतला झिंग्या सांगितलेला आहे,
परंतु आत्ता झिंग्याचं लग्न झालेलं आहे आणि त्या लग्नामध्ये झिंग्यानं काय काय कॉमेड्या केल्या, काय जोक्स मारले, काय पराक्रम केले ते मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. याकरता या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला